नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करेने उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पायी हवेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थ श्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती. जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले. संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मतई पाटली तयांची लटिका अवघा संसार. या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी न ये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाच्या मनात यापरी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणापुढे येती. पाहुणी आईशी गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढंतर विवेक शेषवे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्रामप्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकां दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्ण केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवले ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निगती घरावून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनांचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळक्रमी नाती. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयंतांचे मन. जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर ते अवसरी पूजे लागी आणले. मृतिकेचा गज करून पूजा करती यजमान यथाविधी सर्व पूजन. दीक्षित त्यांची सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणे ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती. सर्वत्र ख्याती पसरली ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धारार्थ अवतरले. असे पुढे प्रौढपणी यज्ञ केला न दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट त्यांशी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित
यामुळे जण झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कनोक पर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले, परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसर, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे ते होता. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे अगमान त्रिभुवनी. त्या दीक्षितांच्या सदना, असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे, वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणी ऐकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जपध्यान. त्याची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली, आम्हावरी करत. मागणे हेची स्वामीप्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकरांची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असोते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नमस्कार. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह, श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र, बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी, बैसायो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ना येऊनी, सांगती तैसे करावे. मानला तयांशी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती, सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती, आरांदिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती, रोगीजन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करीती गंगा स्नाना, नमस्कार घालिती कोणी. तेथील सेवेकरी, नित्य नेमे 2 प्रहरी. मागुनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठुनी, संगमावरी स्नान करुनी. जपध्यान आटपोनी, मागुनी येती गावात. सेवकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करुनी, पुन्हा बैसत जपध्यानी. आस्ता जाता वासरमनी, संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्रामामजी येती तई. बाळाप्पा ते गृहस्थ श्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी, सांपन्न भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तीकरिता, सोडूनी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविते घरी, येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोयेची. अय्याराम सेवकेरी, राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी, बाळाप्पास बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवजी. बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरूनही जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी, मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदका बुडवावी, आणुनिया बाहेरी. बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस.
सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची, हिन आपुले प्राक्तन. भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची, ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाच्या मनी. तथापि कष्ट सोसुनी नित्य नेम चालविला, एक मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे, 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनी ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती गेले कष्ट दारुण, तयाचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित. जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शय्य खाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी, ऐसे पाहुनी तयावेळी. विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान, परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पाले संगमाशी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालूनी रुचिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारिले, नित्य कर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाचे निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयांशी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषिते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर येती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णमी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखून नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्वपुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक झाले. बाळाप्पा होऊन सेवेकरी, स्वहस्ते करिली श्रीचाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढीले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवा जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसत, एकदमदशाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. धन्यवाद.